महाराष्ट्रामध्ये नुकताच घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला। महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या मागणीसाठी ग्राहकांच्या रांगा कंपनीच्या गोडाऊनसमोर लागलेल्या पाहायला मिळाल्या। एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गृहिणीला भविष्यात आपल्याला स्वयंपाकासाठी गॅस मिळेल का याची चिंता सतावू लागली। नेमकं घडलं काय? अमेरिकेच्या अध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष खोमेनी यांचा मृत्यू झाला। इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यामुळे जगभरातल्या सगळ्याच जलवाहतुकीवरती आणि गॅस, डिझेल, LPG त्याचबरोबर घरगुती वापराच्या सिलेंडरवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला। कारण अमेरिका आणि इराणनी तेलवाहू जहाजांवर हल्ले चढवले आणि इराणनं त्यांच्या हर्मोस नावाच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरती क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला आणि जगाची नाकेबंदी केली। आता अरब कंट्रीमधून येणारं हे तेल म्हणजेच इराण, इराक, सौदी अरेबिया इकडनं येणारं हे सगळंच तेल पश्चिम आशियाच्या नाकेबंदीमुळं मोठ्या प्रमाणामध्ये तुटवड्यात येऊन पोहोचलं आणि मग प्रश्न निर्माण झाला की आता स्वयंपाकाचा गॅस मिळेल का? अतिशय आक्रमक भूमिका घेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधून तेलाचा थेंबही जाऊन देणार नसण्याची घोषणा केली आणि मग युद्ध अगदी शिगेला पोहोचलं। इस्रायलनं अमेरिकेची लष्करी तळांवरती मोठ्या प्रमाणात हल्ले केले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं सुद्धा इराणचं संपूर्ण नाविक दल समुद्राच्या तळाशी बुडवलं आणि यांचा हा संघर्ष येऊन ठेपला तो प्रत्येक घराघरातल्या गॅसवरती। आता जेवढ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये गॅसची आयात होते तेवढ्या प्रमाणात ती होत नाही, म्हणून भारतानं रशियाकडनं काही तेलाचे टँकर्स मागवले। अमेरिकेच्या परवानगीनं हा करार झाला आणि सरकारनं घोषणा केली की भारतामध्ये स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा होणार नाही। पण खऱ्या अर्थानं नेमकं गॅसचा तुटवडा का झाला तर समुद्रातनं येणाऱ्या सगळ्याच टँकरवरती ते हल्ले झाले। आता प्रत्येकाला कमर्शियल सिलेंडरवर बंदी घालून सुद्धा घरगुती गॅस मिळणं कठीण झालंय। 15 रुपयाचा वडापाव आता 25 रुपयाला पोहोचला आहे। एवढंच नाही तर भारतामधल्या अनेक शहरांमध्ये स्वयंपाकांचे वांदे झाले आणि लोक रस्त्यावर उतरू लागले। भारतातील अनेक शहरांमध्ये लोकांची जनआंदोलन उभा राहिले आणि सरकारला गॅसचा मागणी करणारा हा जनआंदोलन पाहून, आक्रोश पाहून इतर देशांची तेलाची मागणी करणं भाग पडलं। सरकारनं घोषणा केली, संसदेमध्ये पेट्रोलियम मंत्र्यांना सांगितलं की शिवालक्का नावाचं जहाज हजारो टनाचा LPG घेऊन भारतामध्ये मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर आलंय आणि इराणच्या उच्चायुक्तांशी बोलून भारताच्या गॅसचा मार्ग, डिझेल पेट्रोलचा मार्ग आता मोकळा झालाय। म्हणजेच आतापासून प्रत्येक पंपावरती डिझेल, पेट्रोल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल। परंतु युद्ध आजही थांबलं नाही। युद्धांचे हल्ले जर असेच चालू राहिले तर निश्चितपणे भविष्यामध्ये भारताला गॅसचा तुटवडा निर्माण होणार आहे। कारण असं की समुद्राच्या पोटातनं निघणारा हा LPG गॅस त्याच्या जे रिफायनरीज कंपनी आहे त्याच्यावरती तीनही देशांनी मोठ्या प्रमाणात हल्ले चढवले आणि हजारो टनांचं तेल समुद्राच्या तळाला गेलं। आता युद्धाचा हा सिलसिला अद्यापपर्यंत थांबलेला नाही, म्हणून घरचे गॅस सिलेंडर आपल्याला मिळतील का याबद्दल शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे। सरकारकडे आधी रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक सिलेंडर आपल्याला मिळतो, त्यानंतर 30 दिवस पुन्हा आपल्याला सिलेंडर मिळत नाही। मग हा गॅस सिलेंडर महिनाभर सगळ्यालाच पुरेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे। स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात सुद्धा आम्ही किमान स्वयंपाकाची उपाययोजना करू शकलो नाही असा प्रश्न विरोधी पक्षाकडनं आता सत्ताधारी पक्षाला विचारला जाऊ लागला आहे। तुमच्या भागात सिलेंडरचं काळा बाजार होतोय का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला